नमस्कार मंडळी, वंशिका अँड फॅमिलीच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पोह्याचे कटलेट. हे 2 कप पोहे घेतलेले आहेत, चांगले स्वच्छ धुवून. त्यात आपण उकडलेले बटाटे किसून टाकणार आहोत, 2-3. आम्ही 3 टाकलेली आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही चहा सोबत सुद्धा ही खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर सुद्धा खाऊ शकता. साधी सोपी कटलेट रेसिपी. आता आपण 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता. आम्ही तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आहे थोडी. कांदा टाकलाय, एक बारीक चिरलेला कांदा टाकलाय. कोथिंबीर, हळद थोडी टाकली आहे, 1 टीस्पून. धने जिरा पावडर, चाट मसाला टाकलेला आहे आम्ही. 1 बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे हिरवी. लाल तिखट टाकलेले आहे. हे मिश्रण आता चमच्याने ढवळून घेतलेलं आहे. पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे एक मिश्रण. चांगला अशा प्रकारे मळून घ्यायचं. थोडं मीठ टाकलेलं आहे. आता एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये 2-2.5 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं पाणी ऍड करून त्याच्यामध्ये पेस्ट तयार केलेली आहे. म्हणजे दुधासारखी अशी करायची ती पेस्ट. अशी दिसणार ती पेस्ट. त्याच्यात थोडंसं मीठ ऍड करायचं. आता ही पेस्ट तयार झालेली आहे. खिरीला शेव घेतो ते घेतलेले, त्याचा असा चुरा केलेला आहे. अशा छान छान रेसिपी बघायच्या असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.
आता पिठाचे असं पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यात असे कटलेट तयार करून घ्यायचे. थोडं तेल लावायचं आणि मस्त असे गोल गोल असे कटलेट तयार करायचे. अशा प्रकारे कटलेट तयार करून घ्यायचे. आता असं पेस्ट आणि तो शेवयाचा चुरा असं चमच्यानेच हे करून घ्यायचा, कारण की हाताने ते पाणी सगळं लागतं. आणि ते शेवामध्ये टाकायचे, त्या चुऱ्यामध्ये, आणि वरून थोडं चुरा टाकायचा, म्हणजे ते हाताला चिटकत नाही. आता तेल तापत ठेवायचं आणि असे डीप फ्राय करून घ्यायचे. छान असे डीप फ्राय करायचे, मस्त तांबूस कलर येतो.
हे बघा असे छान असे डीप फ्राय झालेले आहे, मस्त तांबूस कलर गोल्डन कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपले पोह्याचे कटलेट रेडी झालेले आहेत. अशा प्रकारे आपण सॉस चटणी बरोबर खाऊ शकतो. हे बघा किती सुंदर दिसत आणि खायला आणि टेस्टी मस्त असे झालेले तयार झालेले आहे. आमची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि हा आमच्या वंशिकाचा रिव्ह्यू आहे.